संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार, हे चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलं. खरं तर महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयकाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे. महिलांच्या हक्कासाठीचं हे विधेयक आहे. एका बाजूला लाडक्या बहिणी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या विधेयकाला विरोध करायचं, हा संजय राऊत यांचा दुटप्पीपणा आणि नौटंकीपणा आहे. परंतु एक लक्षात घ्या, या देशातील खासदार, या देशातील लोकप्रतिनिधी अतिशय सुज्ञ आहेत आणि या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक अतिशय बहुमताने एकमतानं मंजूर होईल. कारण महिला शक्ती ही संसदेमध्ये दिसली पाहिजे, विधानसभेमध्ये दिसली पाहिजे, असं सगळ्याच पक्षांचं मत आहे. आणि त्यामुळंच हे महिला आरक्षण विधेयक निश्चितपणे पास होईल, मंजूर होईल. संजय राऊत यांनी कितीही विरोध केला तरी काहीही फरक पडणार नाही. पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती एनडीए सोबत जाणार ही अफवा आहे असं ते म्हणतात. मुळामध्ये संजय राऊत रोज सकाळी वेगवेगळ्या अफवा पसरवतात, त्यामुळे त्यांनी अफवांबद्दल न बोललेलं बरं. जयंत पाटील यांनी कालच स्पष्टीकरण दिलं की ते कशासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटले होते. त्यांनी त्याबद्दलचा खुलासा केलेला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अनेक जण हे एनडीएच्या सोबत येत आहेत. संजय राऊत यांनी आपला पक्ष बघावा, इतरांवर टीका करणं बंद करावं. संजय राऊत असं म्हणतात की प्रफुल्ल पटेल फुटबॉलच्या वर्ल्ड कप संदर्भात बैठकीला गेले होते, तर जयंत पाटील नगराध्यक्षांसंदर्भात भेटायला गेले होते. संजय राऊत, तुमचा फुटबॉल झालाय, फुटबॉल वर्ल्ड कप सोडा, तुमचा फुटबॉल झालाय. तुम्ही एक दिवस उद्धवजींच्या बाजूने बोलता, उद्धवजींनी फुटबॉलला लात मारली की मग ते शरद पवार साहेबांच्या बाजूने बोलतात, मग शरद पवारांनी या फुटबॉलला लात मारली की राहुल गांधींच्या बाजूने बोलतायत. त्यामुळं दुसऱ्यांचा वर्ल्ड कप सांगण्यापेक्षा संजय राऊत यांचा स्वतःचा झालेला फुटबॉल आणि आपल्या पक्षाचा झालेला फुटबॉल याच्याकडे बघावं आणि मग इतरांबद्दल बोलावं. मुळामध्ये जयंत पाटील देवेंद्रजी फडणवीस साहेबांना का भेटले होते हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि असं असताना विनाकारण वेगवेगळ्या टीका करणं हे चुकीचं आहे. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीला गेले होते, गृहमंत्री त्याचं समर्थन करतात. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे दरोड्याचा माल घेऊन मुख्यमंत्री झाले होते. युतीमध्ये निवडणूक लढली असताना, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढली असताना उद्धवजी ठाकरे यांनी दरोडा टाकला आणि उभाटा गटा म्हणजे तत्कालीन शिवसेनेचे आमदार घेऊन उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळं उद्धवजी ठाकरे चोरीच्या बहुमतावर मुख्यमंत्री झाले होते. त्याबद्दल संजय राऊतांनी बोललं पाहिजे. मुळामध्ये उद्धवजींचं सरकारच हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार नव्हतं. उद्धवजींनं हिंदुत्वावर दरोडा टाकला, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची चोरी केली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. तो खऱ्या अर्थानं चोरीचा माल होता, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. रामरक्षा वाचून दाखवत नाही, तुम्हाला काय अडचण आहे असं त्यांनी म्हटलं. मुळामध्ये उद्धवजी राम मंदिराच्या आंदोलनामध्ये कुठेही नव्हते. उभाटा गटाचा एकही शिवसैनिक राम मंदिराच्या आंदोलनामध्ये नव्हता. तुमच्या माहितीसाठी देवेंद्रजी फडणवीस पहिल्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये 18 दिवस जेलमध्ये होते. देवेंद्रजी फडणवीसांनी जेलमध्ये राहून राम मंदिराच्या आंदोलनासाठी लढा दिला. संजय राऊत ज्या वेळेला बाबरीचा ढाचा पाडला होता तेव्हा कारसेवा करत देवाभाऊ स्वतः अयोध्येमध्ये उपस्थित होते. संजय राऊत तुम्ही कुठे होतात? उद्धवजी ठाकरे तुम्ही कुठे होतात? देवेंद्रजींनी जेलमध्ये सुद्धा राहिले आणि बाबरीचा ढाचा पडला तेव्हा अयोध्येमध्ये स्वतः देवाभाऊ उपस्थित होते. त्यामुळं प्रभू रामचंद्रांबद्दल संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांनी न बोललेलं बरं. देवाभाऊंनी त्यांना आव्हान केलंय की किमान 2 श्लोक पाठ करून नाही, पुस्तकामध्ये बघून उद्धवजींनी म्हणावं आणि मग रामरक्षा आंदोलन करावं. उद्धव ठाकरे यांचं नागपूरमध्ये जे आंदोलन रामरक्षाचं होणार मंदिरचं स्थान जे निवडलेलं आहे त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम जे आहेत आयोजित करण्यात आले. त्यामुळे संजय राऊत असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस राम मंदिर चोरीपेक्षा मोठा आहे. मुळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं कर्तृत्व काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. संजय राऊत, तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का? मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे म्हणून ज्या राम आंदोलनाची खिल्ली तुम्ही उडवली, ज्यांनी प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं
अशा काँग्रेसच्या सोबत मांडीला मांडी लावून तुम्ही तिथे जाऊन बसलात. काँग्रेसच्या सांगण्यावरनं, राहुल गांधींच्या सांगण्यावरनं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देखील उद्धवजी ठाकरे गेले नव्हते. हे महाराष्ट्र विसरलेला नाही, हे रामभक्त विसरलेला नाही. देवेंद्रजी फडणवीस हे अयोध्येमध्ये बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा उपस्थित होते, तुरुंगामध्ये गेले होते. संजय राऊत त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? उद्धवजी ठाकरे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये कुठे होते? उद्धवजी ठाकरे कुठेही राम मंदिराच्या आंदोलनामध्ये नव्हते. संजय राऊत देखील राम मंदिराच्या आंदोलनात नव्हते. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व त्या काळामध्ये होतं, त्यांचे विचार त्या आंदोलनामध्ये होते. परंतु उद्धवजींचे विचार काँग्रेसकडे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी रामरक्षा करू नये आणि आंदोलन देखील करू नये. प्रभू रामाला यांनी रस्त्यावर तर आम्ही रस्त्यावर उतरून त्याचं पठण करू आणि आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही असंही ते म्हणतात. मुळामध्ये संजय राऊतांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा हनुमान चालिसेचं पठण मुंबईमध्ये मातोश्रीच्या बाहेर करण्यासाठी नवनीत कौर राणा निघाल्या होत्या, त्यावेळेला त्यांना कुणी अटक केली होती? त्यावेळेला परवानगी का नाकारली होती? तुम्हाला हनुमान चालिसींचा एवढा वीट का आला होता की हनुमान चालिसा म्हणणार म्हणून नवनीत राणा यांना तुरुंगामध्ये टाकला? किती दिवस? 8 दिवस तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं. का? तर फक्त हनुमान चालिसा म्हणणार म्हणून. तुम्हाला प्रभू रामचंद्राबद्दल आत्मीयता नाही, तुम्हाला रामाची भक्ती प्रिय नाही आहे, तुम्हाला हनुमंतरायाची हनुमान चालिसा देखील चालत नाही. आणि तुम्ही विचारतायत की आम्हाला परवानगीची गरज नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्हाला बाबरनामा आवडत होता आणि आताही देखील बाबरनामा आवडतोय, हनुमान चालिसा रामरक्षा आवडत नाही. मुळामध्ये उद्धवजींनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आपल्या पक्षातील सुनांची रक्षा करावी, आपल्या पक्षाची पक्षरक्षा आंदोलन करावं आणि उरलं सुरलं संजय राऊतांच्या रक्षेचं आंदोलन करावं, कारण त्यांना प्रभू रामचंद्रांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत अशी चर्चा सध्या पाहायला मिळते. काल रात्री वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील पाटील या 3 प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. ह्या हालचाली ज्या आहेत ते होताना पाहायला मिळतात. काय नाही, मुळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुनेत्राताई पवार आणि शरद पवार साहेबांना घ्यायचा आहे. जर का दोन्ही कुटुंब आणि दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर भारतीय जनता पार्टीचा त्याला विरोध असण्याचं कारण नाही. NDAला सुनेत्राताई पवार यांच्या मूळ राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. आता सुनेत्राताई यांच्या नेतृत्वामध्ये जर का सगळे पक्ष, दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर भारतीय जनता पार्टीचा त्याला विरोध नाही. आम्ही निश्चितपणे त्यांचं स्वागत करू. त्यामध्ये असंही मुळामध्ये सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा NDAला पाठिंबा आहे. पवार साहेब आणि दोन्ही पक्ष मिळून जर का या संदर्भात निर्णय घेणार असतील तर त्याबद्दल भारतीय जनता पार्टीची वेगळी भूमिका असण्याचं काही कारण नाही. त्यामध्ये असं एक आहे की जयंत खातं देण्याच्या हालचाली सुद्धा सुरू असलेल्या पाहायला मिळतात. मुळामध्ये अर्थ खातं कुणाला द्यायचं किंवा अन्य खातं कुणाला द्यायचं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या संदर्भात समर्थपणे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. कुठल्या आपल्या कॅबिनेटमधले कुठलं मंत्रिपद कोणाला असावं कोणाला नसावं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. इतरांनी त्यावर बोलू नये. वर्षानुवर्ष भाजप आणि संघाला दूषणं देणारे जितेंद्र आव्हाड किंवा त्या पक्षाचे इतर नेते महायुती आणि NDA सोबत सहभागी होत असतील तर काय भूमिका असते? विचारांचं परिवर्तन होणार असेल तर विचारांच्या परिवर्तनाचं स्वागतच केलं पाहिजे. मुळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि प्रभू रामचंद्रांच्या हिंदुत्वावर विश्वास ठेवून काही लोक सोबत येत असतील, त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन होत असेल तर आपल्या पोटामध्ये दुखायचं कारण काय? विचारामध्ये परिवर्तन होत असेल, परिवर्तन करून ते कोणाला पाठिंबा देत असतील तर अशा पद्धतीनं एकमेकांना विरोध करणं योग्य नाही. इतके दिवस सुप्रिया सुळे टीका करत होते, मात्र काल त्यांनी समर्थनार्थ बोललेले आहेत. जर महिला विधेयक आणत असतील तर नक्की पाठिंबा द्यायला हवा असं सुप्रिया सुळे म्हणतात. मुळामध्ये मी सुप्रियाताईंचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी महिला आरक्षणा विधेयकाबद्दल एक सकारात्मक भूमिका घेतली. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की माननीय शरद पवार साहेब अगदी सुरुवातीपासून त्यांच्या राजकारणामध्ये महिला आरक्षण मंजूर झालं पाहिजे यासाठी पुढाकार घेणारे आहेत.
स्त्री शक्तीकरण झालं, स्त्री सशक्तीकरण झालं पाहिजे, महिलांना अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी शरद पवार साहेबांची सुरुवातीपासूनचीच भूमिका आहे आणि सुप्रियाताईंवर देखील पवार साहेबांचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं महिला विधेयकाला, ज्याच्या माध्यमातून 33% महिलांना लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे, विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे, अशा पद्धतीच्या एक चांगल्या विधेयकाला पक्षाचे विचार बाजूला सोडून देखील अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं सुप्रियाताईंनी जर का भूमिका घेतली असेल तर मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.